आज मला एका पाहुण्याचा फोन आलता. मला वाटतच होतं या आबाच्या पाठीमाग कोणाची नाही कोणाची तर साथ आहे. पण आज त्या व्यक्तीचा मला फोन आला. नाव नाही सांगणार, पण जर वेळ आली त्याचं नाव सुद्धा घ्यायला भेटणार नाही. ते काय म्हणे, सगळं द्यायचं आबाला सगळं द्यायचं. मला म्हणे तू घरातनं बाहेर हो, तू आजपर्यंत घराचा कारभार केलाय, तुझं मागायचं काय अधिकार नाही, तू बारका आहे असं मला सांगत होतं. मी पण त्याचं ऐकून घेतलं, हो 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 करून. मी रेकॉर्डिंग करून घेतलंय सगळं वाग्या. पण तू घाव काचाड्यात माझ्या, तुला जर सांगतो मला धमकी देतो काय तू? तुझं रेकॉर्ड मी करून घेतलं, एवढं लक्षात ठेवा घ्या. तुला भावाभावाच्या मध्ये कशाला पाहिजे र? भावाभावाच्या मध्ये बोलतोय, तुझं तोंड मध्ये खुपसायचं काय कारण? अरे तुझ्या पुरतं तू बघ की, तुझ्या पुरतं तू बघ. तू आमच्या घरात तोंड पुसायची तुझी काही नाही, कळलं का? मला अंदाजच होता तूच आहेस म्हणून, तूच त्याला शिकवतोयस ही करतोयस आदनं मधनं. पण वाग्या तर तुला सोडणार नाही. तो आमच्या भावाभावामध्ये काय पडायच्या, आम्ही इकडे ही खोदी. पण तुझं बोलायचं काय संबंध नाही. घरातल्या मॅटरमध्ये तुझं बोलायचं काय संबंध नाही. तुझा पाहुणा असो नाही तुझा कोण पण जवळच असो, तिकडं तू त्याची त्याला तिकडे ही कर. पण त्याच्यासाठी तू मला बोलायला जाऊ नकोस. तुला मी वॉर्निंग देतोय, ही फक्त वॉर्निंग देतोय. आणि तू आता ये इथून पुढे तुला सांगतो काय असेल ती. आणो अरे तू काय पण कर, तू काय सांगतोय मला? म्हणतो घरातनं बाहेर हो, मी घर बांधून मला बाहेर म्हणतो का? अरे तू पाहुणे ना, तू असं सांगित निम वाटून घ्या ही करा का, मला घरातनं बाहेर हो म्हणतोस? मग इतका तू शाना लागून गेला काय? तुझं व्हायरलच करतो, सोडत नाही बघ. तू आता नुसतं मला ही कर. तुम्ही कोणी मला त्रास द्यायचं ठरवलंय बघतो. मग मी गप आहे तोवर गप आहे. तुला काय वाटलं ही गप्प बसल, काय बोलणार नाही? तुला आता सांगतोय माझ्या नादाला लागू नको. आबाला पण सांग नाही माझं, तू पाहुणी हिन मध्ये घालाय भानगडीत पडू नको. तुला आत्ता सरळ सांगतोय. तुलाच पाहुणी येते काय, मला पाहुणी नाही ती काय? पण आम्ही असलं सांगत पण नाही, जाऊ पण देत नाही त्यापर्यंत. तुला आता सरळ सांगतोय, तू पाहुणी माझ्या अंगावर सोडायचा प्रयत्न करू नको. तुझ्यात धमक आहे तर तू बोल येत माझ्या संग, आणि जी काय होईल ती निमच होईल, एवढं लक्षात ठेव. या काळाची 2 लेकरं म्हणल्या निमच होणार. पण असं नाही. तुला काय वाटतं ह्याला पळवून लावायचा धमकी बिमकी देऊन? ते बेहणाऱ्यातला मी नाही, कळलं बेटे? लगा एवढा इतका शांत वाटत होता ना, तरी मला 100% खात्री होती तू तुझ्या बुद्धीनं बोलणार नाहीस. तू तुझ्या बुद्धीनं बोलत नाही. तुला कोणाची तर साथ आहे, कोणाची तर शिकवण आहे, म्हणून तू असा बोलत होता, कळलं का? तुझी शिकवण आहे तुझ्या पाठीमाग, ही माझ्या डोक्यात खेळत होतं. पण ती आज त्याचा फोन येऊ का नको, आज त्याचा फोन आला. काय तुला आता आपलंच नाही शानं म्हणायचं, दुसऱ्याला काय बोलू नको काय? आपल्याच घरातली माणसं आपल्या जीवावर ही खती ती, आपल्याच घरातल्याच बघवणं झालंय. लगा आबा एवढं बी निसरायचं नसतं, लहानपणापासून साथ दिली लागा. तुला माहित आहे आपल्या घरावर कर्जाचा डोंगर किती होता. तुला सगळ्यात जास्त लागा शाळा शिकवली. तू शाळा ही शिकून आमच्या हे उपकार करायला लागलास तू. अरे आई असती तर असं केलं असतंच का? तू हल्ला असतं तुला पायताना. पण तुला आता कसं झालंय, तुला वाटतंय मी थोरला, मला कोण बोलत नाही ती. तुझ्यात धमक काय, तू बोल रे मला तोंडाव. होती आपल्या दोघांच काय होईल ती. तू बाहेरच्या माणसासनी कशाला तोंडाला लावतीस माझ्या संग?
हा बाहेरच्या माणसासनी, आणि त्या माणसासनी बी कळलं पाहिजे. मला अंदाज होताच, पण मी आपण कशाला बोलायचंय म्हणून तर त्याचा आज फोन आलाच. मला म्हणतो नीट वागायचं. हा अरे पाहुण्याची एवढी कडवडू नकोस. अशी लय आली लय गेली माझ्यापाशी. तू मला आता डबल फोन करून मला त्रास येतो. घरी ये किंवा फोन करून मला आता तू त्रासच दे. तुझं एका मिनिटातच तुझं हे करतो आणि तुला सांगतो मग माझी ताकद काय आहे ती. आबा तू वाटलं नव्हतं तू असं बाहेरची माणसं एका भावाच्या अंगावर हे करशील. कळलं का? तुला वाटाय पाहिलं होतं काय तर रक्ताचं नातं आहे. बाहेरची माणसं कोण येत नाही तितके दिवस. कळलं का? शेवटी भाव झोपी गेल, बाहेरची माणसं येणार नाही ती. तुला कळाय पाहिलं होतं पण ती तुला कळलं नाही. असू दे, लवकर तू रंग बदललास. सरडा कसा रंग बदलतो का तसं बरीच मला लोक बरीच म्हणत होतं त्याचं काम करून गरीब आहे, थोडं भविष्यात तुला पश्चाताप लय होईल. पण मी म्हणायचो साधा बाबडा आहे. माझाच अंदाज चुकला. मलाच माणसं ओळखायला नाही ना. मला माणसं न ओळखायल्यामुळे मला हे दिवस भोगायला येतं. वरनं अजून त्याला काय सांगितलंय, गाडी दे म्हणावं. गाडीत माझ्या फिरायचं नाही. अरे तुला आमच्या दोघांच्या भांडणात पडायचं काही जरूरत नाही. तू तुझ्या घरचं बघ. आम्ही तुझ्या घरी येतो का? आम्ही तुझ्या घरी तोंड खुपसा येतो का? तुझ्या घरात काय चाललं तर आम्ही तुला बोला येतो का? तुझं आमचं भावाभावामध्ये बोलायचं काम नाही. गाडी फोडू तोडू इकू नाही काय पण करू, तू मला ज्ञान शिकू नको. मी शांततेने सांगतोय. आज माझा आज दिवसभर टोकर हल्लंय. शांततेने सांगतोय. आणि अशी तशी मी गाडी विकणारच आहे. ती कसा येत नाही सही द्यायला बघतो. एकतर गाडी मला त्यानं दिली पाहिजे, नसेल तर इकून टाकणार आहे. कसा सही देत नाही बघतो. मग पैसे मी भरले आता. काय आता आपली घोडचूक झाली. आपल्याला त्यावेळेस वाटत होतं भाव आपला गरीब आहे, कशाला भावाचाही विश्वासघात करायला लागा. तुला वाटाय पाहिजे लागा, हुडकून भाव भेटणार नाही लागा तुला असा. हा लगा कारभार माझ्या हातात असून पैसे म्या घालून एखादा स्वार्थी भाव असता तर स्वतःच्या नावावर गाडी करून घेतली असती 10 लाखाची. पण लगा म्या मोठ्या मनान मोठ्या अंतकरणात लगा तुझ्या नावावर केली लगा. तुला नेऊन लगा 2 रोज स्प्लेंडरवर फिरवत होतो कागदही करायसाठी. इसरलाच का दिवस लागा? हा इसरला लागा तू दिवस. रान आपली कसली होती, माती बीती भरून मी डेव्हलपमेंट केली. आणि तू आज मला तुझ्यान बोलणं होईना, तुझ्यान ऐकना म्हणून तू दुसरी बाहेरची माणसं नातेवाईक घाला लागला. लय वाईट वाटलं माझ्या मनाला. असू द्या, वेळ आल्यावर बोलतो काय असेल ते.